चला तर मंडळी, मस्तपैकी कच्च्या कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. तर कैरीपासून तर भरपूर पदार्थ बनवले जातात. त्यातलाच हा एक पदार्थ बनवत आहोत आपण. तो म्हणजे मेथांबा. अगदी लग्न पंक्तीमध्ये जो जशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते ना, हा मेथांबा बनवतात ना, तशीच आपण आज सेम बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कैरी चिरून घेतलेली आहे. त्यासाठी आधी 1 तास भिजवून ठेवली होती, त्याचा चीक जाण्यासाठी. नंतर त्याचे व्यवस्थित स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे. तुम्ही कोयसुद्धा बघू शकतात की ती अगदी सॉफ्ट कोय होती त्याची. त्यानंतर एक सिक्रेट मसाला बनवला. सिक्रेट मसाला म्हणजे धणे, जिरे आणि बडीशोप थोडंसं भाजून घेतलं आणि जाडसर कुटून घेतलं. त्यानंतर तेल गरम केलं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. मोहरी आणि जिरेची फोडणी टाकली, त्यामध्ये थोडंसं मेथीदाणा टाकला. मेथीदाणा मस्ट आहे, टाकलंच पाहिजे त्यामध्ये. तेजपत्ता टाकला, दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा, 2-3 मिरीची दाणे, हिंग. ही आपण बेसिक फोडणी बनवली. छान खमंग फोडणी तयार झाली. त्यामध्ये हळद, तिखट टाकलेलं आहे आणि आपण ज्या कैरीच्या फोडी चिरून घेतल्यात त्या टाकल्यात. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर कैरीला पाणी सुटतंच. एक 5 मिनटासाठी छान खमंग परतवून घ्यायच्या कैऱ्या. त्यानंतर मीठ टाकून व्यवस्थित त्याला पाणी सुटतं आणि पाणी नाहीच सुटलं तर अगदी तुम्ही थोडंसं गरम पाणी एक अर्धी वाटी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर गूळ टाकायचा, चवीला गूळ टाकायचा आणि असं आपण जो सिक्रेट मसाला बनवला ना, भरड बनवली ती टाकायची. धणे, जिरे आणि बडीशोपची सर्व जिन्नस व्यवस्थित छान एकजीव मिक्स करून घ्यायचे आणि गूळ टाकायचा त्यामध्ये. आता तुम्हाला कितपत गोड हवं आहे, आंबट गोड छान लागतं आणि या कलमी कैऱ्या आहेत या थोड्या कमी आंबट असतात, म्हणून गूळ तुम्ही त्या अंदाजाने टाका. आणि गूळ टाकून छान मिक्स करायचं आणि वाफेवरती शिजवायला ठेवायचं. वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकतात आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची, 2-3 चमचे. साखर आणि गूळ या दोघांच्या चवीमध्ये फरक आहे, म्हणून थोडं थोडं ते टाकायचं. छान असं उकळून घ्यायचं. त्याला असं छान घट्टसर पाकसारखं असं घट्ट रस त्याला तयार झाला ना की समजायची आपली भाजी तयार आहे. थोडी तुम्ही कच्चं ठेवलं ना तर तो लवकर खराब होतो. असं छान पाकसारखं घट्ट त्याचा दाटसर असा रस्सा तयार झाला ना तर समजायचं आपलं छान भाजी तयार आहे आणि ही 8 दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. पण ही इतकी चटकदार आणि चविष्ट असते ना की ती 2च दिवसामध्ये लगेच संपते. ही भाजी ना तुम्ही पराठ्याबरोबर, पोळीबरोबर किंवा वरण भात किंवा नुसतं भातावरती टाकूनसुद्धा खूप सुंदर लागते आणि मस्तपैकी गरमागरम जर खिचडी असेल ना तर त्याच्यावरती खूप ही भाजी खूप सुंदर लागते. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मेथांबा बनवतात का? अशी पद्धतीने भाजी बनवतात का? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लग्न पंक्तीमध्ये सुद्धा अशीच भाजी बनवली जाते, फक्त त्या फोडी मोठ्या असतात. आपण घरगुती बनवले म्हणून फोडींचा आकार लहान ठेवलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला पटकन कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा माझं जे चॅनलचं नाव आहे ना त्याच नावाने पेज आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे. तुम्ही नक्की तिथं जाऊन व्हिजिट करा आणि मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.